आणि एक अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दुर्दैवी बातमी राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदेंच्या ताफ्यातल्या गाडीला अपघात झालाय। पोलीस पायलट गाडी आणि एका खासगी कारची धडक झाली आहे। श्रीरामपूर नेवासा रोडवरची घटना आहे। अपघातात एक जण ठार तर 8 जण जखमी झाले। दोघं गंभीर आहेत। राम शिंदे यांनी जखमींना उपचाराकरता रुग्णालयात नेलं। ताफ्यामधल्या पोलीस गाडीची मारुती अल्टो कारला जोरदार धडक बसली। या जखमींमध्ये 3 पोलिसांचाही समावेश आहे। प्रशांत शर्मा माझे सहकारी आपल्यावर आहेत। प्रशांत, काय नेमकी माहिती आहे अपघाताबाबत? हे कोपरगावचा मेक इन कोपरगाव कार्यक्रम करून पुढे हे श्रीरामपूर मार्गे नेले होते आणि त्याच दरम्यान एका वळणावर एका वळणावर राम शिंदेच्या ज्या कारच्या मागे जी पायलट गाडी होती तिचा आणि मारुती अल्टोची धडक झाली आहे। अपघात मोठा होता, त्यामुळे मारुती गाडीचं जी आहे तीचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आणि ह्यात श्रीरामपूर परिसरातील जे गोंदवली येथील काही प्रवास करत होते त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रशांत, अपघाताचं कारण नेमकं काय सांगितलं जात आहे? पोलिसांकडून याबाबत अद्याप माहिती दिलेली नाहीये, मात्र जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे त्या परिस्थितीनुसार वेगावर नियंत्रण नसल्यानेच हा अपघात झालेला दिसतोय। प्रशांत, अत्यंत दुर्दैवी घटना म्हणता येईल। मंत्र्यांना राज्याचं काम करण्याकरता वेळ महत्त्वाची असते, पण कोणाचा जीव घेईल इतका वेग मंत्र्यांच्या ताफ्याचा असू नये। मंत्र्यांच्या वेळेपेक्षा जास्त लोकांच्या जीवाची किंमत आहे। गृहराज्यमंत्र्यांनी सदृढता दाखवत या सगळ्या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलंय। ही बाब नक्कीच चांगली आहे, पण राज्यातल्या सर्वच मंत्र्यांनी VVIPsनी हे नक्की आपण लक्षात घ्या की आपल्या पाठी पुढे चालणाऱ्या या सगळ्या गाड्या इतक्या वेगात का असतात? वेळ तुमची महत्त्वाची आहे, पण जनतेचा जीवही तितक्याच महत्त्वाचा आहे, कारण सतत या ताफ्यांना होणाऱ्या अपघातांच्या अशा बातम्या आपल्यापर्यंत येत असतात। धन्यवाद प्रशांत या माहिती करता पुन्हा। आणि हे फोटो, ही दृश्य राम शिंदेंच्या गाडीच्या अपघाताची आता आपल्यापर्यंत आलेली आहेत। मंत्री महोदयांचे दौरे निश्चित असतात, त्या मार्गावरती पोलीस असतात बंदोबस्ताला। घाईत या सगळ्या गाड्या जात असतात। सर्वसामान्यांच्या गाड्यांना अनेकदा थांबवलं जातं, बाजूला केलं जातं, पण इतका वेग असावा का की या वेगानं थेट सर्वसामान्यांच्या गाड्या अशा चिरडल्या जातील? या अपघाताला दुर्दैवी अपघात नक्कीच म्हणता येईल। जसे इतर अपघात असतात तसाच हा अपघात आहे। अपघात असतो, मंत्र्याच्या गाडीनं झाला म्हणून त्याला वेगळ्या चष्म्यातनं पाहण्याची गरज नाही, पण नक्की वेग कमी ठेवता येईल का याचा विचार करायला हवा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।